कोकण प्रांत भारतीय इतिहास संकलन समितीच्या वतीने भारतातील प्राचीन, मध्ययुगीन आणि अर्वाचीन कर्तृत्ववान स्त्रियांचा परिचय करून देण्याच्या या मालिकेमध्ये मला आज दुर्गाबाई भागवत यांच्याबद्दल बोलायची संधी मिळाली. याबद्दल मी समितीचे आधीच आभार मानते आणि माझ्या व्याख्यानाला सुरुवात करते. दुर्गाबाई भागवत म्हणजे लखलखीत तेजस्वी व्यक्तिमत्व. आपल्या निस्पृहपणानं, निर्भय आणि तत्वनिष्ठ वृत्तीनं, मूल्याधारित अशा व्यक्तिमत्वानं समाज मनावर प्रभाव पाडणाऱ्या दुर्गाबाई. आयुष्यभराच्या त्यांच्या व्यासंगाचा दबदबा एवढा मोठा की अभ्यासकांना त्यांचा धाकच वाटे. भल्या भल्या लोकांना देखील विचारपूर्वक बोलणं भाग पडत असे, पण त्याच वेळेस सर्वसामान्यांना मात्र त्या आपल्याशा वाटत असत. कारण आपल्या अंतर्मनातल्या सत्सद्विवेक बुद्धीचा आवाज त्यांच्या रूपानं मूर्त झाला आहे असं सगळ्यांना आपल्यालाही वाटतं. मग त्यासाठी आणीबाणीच जाहीर व्हावी लागते असं नाही. समाजात काही चुकीचं घडतंय असं जाणवलं आणि त्याविरुद्ध सगळ्यांच्या वतीनं कुणीतरी पुढाकार घेऊन बोलायला हवंय की जो आवाज दूरवर पोचेल आणि कान बंद करून बसलेल्या व्यवस्थेला हलवेल असं कोणीतरी पाहिजे. असा जेव्हा मनात विचार येतो तेव्हा बाईंची आठवण येते आणि मग प्रत्येकजण म्हणतं आज दुर्गाबाई असत्या तर. कारण समाज मनापुढे त्यांची प्रतिमा दुपेडी होती. संवेदनशील, भावगर्भ, चिंतनशील, तरीही नादमय लयबद्ध ललित गद्य लिहिणारी लेखिका ही एक प्रतिमा. तशीच नागरी हक्कांसाठी लढणारी, सामान्यांसाठी आपली लेखणी झिजवणारी एक जागरूक नागरिक हीही त्यांची भूमिका होती. मग कधी तो साहित्य संमेलनामध्ये कुणाला बोलवण्यावरून झालेला वादविवाद असो किंवा हाथरससारख्या एखाद्या बलात्कार प्रसंगामध्ये कुणाचे आवाज दडपले जाण्याची गोष्ट असो, प्रत्येकाच्या मनात विचार येतो की आज दुर्गाबाई असत्या तर त्यांनी या घटनेकडे कसं बघितलं असतं, काय लिहिलं असतं. श्रेष्ठ ललित लेखिका म्हणून मानाचं स्थान त्यांना मिळालंच. समाजशास्त्र, लोकसाहित्य, बौद्ध वाङ्मय, अनुवाद, बालवाङ्मय अशा वेगवेगळ्या अभ्यास शाखा आणि वाङ्मय शाखांमध्येही त्यांनी भरपूर लेखन, तेही संशोधनाधारित लेखन केलेलं आहे. त्यामुळे दुर्गाबाई या नावाशी एक वेगळं, एकमेव आणि मुक्त अशा प्रकारचं साहचर्य आपल्या मनामध्ये येतं. चतुरस्र लेखिका आणि संशोधिका ही विशेषणं आपण त्यांना कायमच लावतो. बाईंच्या ललित लेखनाबद्दल आजवर अनेक वेळा बोललं गेलं. त्यांच्या ललित लेखनातल्या विषयांचं वैविध्य, त्यांची चित्रमय भाषाशैली, त्यांच्या भाषेतली नादमयता इत्यादी अनेक बाबी आपल्या नेहमी परिचयाच्याच आहेत. त्याविषयी आत्ता काही मी आधी फार सांगत नाहीये, पण त्यांच्या इतर विषयांबद्दल बोलता बोलता आपोआप त्या ललित लेखनाबद्दलचाही विचार येईलच. त्यांचं संशोधन आणि संशोधनाधारित लेखन हीच त्यांच्या लेखनाची खरी सुरुवात होती. त्यांच्या आयुष्याचे जर आपण कालक्रमाने टप्पे केले तर पहिली काही वर्ष शिक्षण, मग संशोधन, मग त्यांना त्या संशोधनाच्या कामामध्ये व्यस्त असतानाच, व्यग्र असतानाच आलेलं फार मोठं आजारपण आणि आत्ता जगू का मग मरू अशा परिस्थितीमध्ये सापडलेलं त्यांचं आयुष्य, पुढे असणारं संपूर्ण उज्ज्वल अशी कारकीर्द असं आयुष्य त्यांना पूर्णपणे सोडून द्यावं लागलं आणि त्या एका वेगळ्याच दिशेकडे, वेगळ्याच मार्गाकडे त्या आजारपणानंतर वळल्या हे आपल्याला थोडंसं कानावर असेलच. आपण जाणतो की कुठच्याही संशोधकाला दोन महत्त्वाच्या गोष्टी असतात. एक तर जिज्ञासू मन, कुतूहल आणि अपार मेहनत, कष्ट करण्याची तयारी. बाईंच्या जवळ या सगळ्या गोष्टी विपुल प्रमाणामध्ये होत्या. अगदी लहानपणापासून त्यांचं मन सतत वेगवेगळ्या गोष्टींचा शोध घेत असे. मुळात बुद्धी तीक्ष्ण, त्यामुळे कोणत्याही बाबतीतलं आकलन खूप झटकन होत असे आणि घरातली शिस्त अशी की आळशीपणाला कुठे थाराच नव्हता. ज्ञानलालसा ही त्यांच्या संपूर्ण आयुष्याचं केंद्र होती. आयुष्यभर त्यांना एकाच गोष्टीचा हव्यास होता, तो म्हणजे ज्ञानप्राप्ती. त्या एका हव्यासापोटी त्यांनी आपलं उभं आयुष्य वेचलं. विद्येचं त्यांना उपजतच वेड होतं,
कुतूहल जबरदस्त होतं म्हणून तर वयाच्या 90व्या वर्षी देखील त्या म्हणाल्या की मला आयुष्याचा कंटाळा नाही आला, कारण माझ्या मनातलं कुतूहल अजूनही मला वेगळ्या वेगळ्या काही आजूबाजूच्या गोष्टी दाखवत असतं. त्यांची चौकस बुद्धी फार अवखळ आणि तीव्र होती. वयाच्या 3ऱ्या वर्षापासून ही घरातली मुलगी आपल्या उपद्व्यापी स्वभावानं घरातल्या सगळ्यांना त्रास देत असे. मोठी माणसं जे जे करतील ते आपल्याला आलंच पाहिजे अशी त्यांची इच्छा असे. मग 3ऱ्या वर्षी जागपेटी घेऊन काडी पेटवून पाहणं असो, चाकू कात्री विस्तव यांच्याशी झटापट असो, आणि नाही तर शाळेत जाण्याच्या ओढीपायी घरातून शाळेत पळून जाणं असो. म्हणजे शाळेत पळून जाऊन शाळेत आजूबाजूच्या लोकांनी विचारल्यानंतर त्यांना मुख्याध्यापकांनी घरी पाठवलं, बोलवून घेतलं घरातल्या लोकांना, आणि घरी नुसतं हलकल्लोळ की ही एवढीशी मुलगी गेली कुठे. मुलांनी ज्या गोष्टीपासून दूर राहावं, त्यांना हात लावू नये असं मोठी माणसं म्हणत असत, त्याच गोष्टी त्यांची जिज्ञासा जपून ठेवत असे. आणि त्याच वेळी चाकू कात्री ह्याच्यासारखी हत्यारं वापरणं सोपं नाही. ती कशी हाताळायची हे शिकावं लागतं, ते कौशल्यही अंगी मिळवावं लागतं. हे त्यांना उमगलं आणि ते त्यांना आयुष्यभर पुरलं. घरात आर्थिक परिस्थिती तंग. वयाच्या 9व्या वर्षीच आईचा झालेला वियोग आणि त्यामुळे आजी आजोबा आणि सीताबाई ही आत्या यांच्या आधारावरच बाई आणि त्यांच्या धाकट्या भगिनी कमुताई म्हणजे पहिल्या महिला शास्त्रज्ञ डॉक्टर कमला सोहनी यांनी आपलं शालेय शिक्षण नाशिक, नगर, पुणे इत्यादी ठिकाणी राहून पूर्ण केलं. नाशिकहून मॅट्रिकची परीक्षा प्रथम वर्गात उत्तीर्ण होऊन दुर्गाबाई मुंबईला आल्या आणि नंतर मुंबईच्याच झाल्या. मुंबईकर असण्याचा त्यांना खूप मोठा अभिमान होता आणि मुंबईकर असल्यामुळे त्यांच्या मनातल्या एकूणच विचारांना किती वेगळ्या वेगळ्या दिशा मिळाल्या हेही आपल्याला त्यांच्या लेखनातून जाणवतं. सेंट झेवियर कॉलेजमधून BAची परीक्षा त्या प्रथम वर्गात उत्तीर्ण झाल्या. त्यांचे विषय होते तेव्हा संस्कृत आणि इंग्रजी. मग साहजिकच पुढे MA करायचं, पण त्याच विषयात करावं का ह्या विचाराने बाईंचं मन डोलायमान होतं. कारण पुढे जे संशोधन क्षेत्र त्यांनी निवडलं त्याची औपचारिक सुरुवात 1932 साली झाली. हे खरं आहे, पण त्यांचं बीज त्यांच्या मनात कधी पडलं याचा जर आपण शोध घेऊ लागलो तर बाळाचे पाय पाळण्यात दिसतात हे आपल्या लक्षात येईल. BAच्या वर्गात त्यांनी संस्कृत हा विषय घेतला होता, मी आत्ता म्हटलं. त्यावेळी त्यांना शंकराचार्यांचं शंकर भाष्य अभ्यासाला होतं. शंकराचार्यांनी शंकर भाष्यात सत्याचे 2 प्रकार सांगितले, एक लौकिक सत्य आणि एक पारमार्थिक सत्य. बाईंनी ते वाचलं, त्यांनी अभ्यास केला, क्लास मिळवला, पण ते काही त्यांना मनापासून पटलं नाही. अंतिम सत्य जर एकच असेल तर मग सत्याचे हे 2 प्रकार त्यांनी का सांगितले ही शंका त्यांना अतिशय त्रास देऊ लागली. लौकिक सत्य म्हणजे सर्वसामान्यांच्या पातळीवर असणारा देव आणि पारमार्थिक सत्य म्हणजे परमार्थाच्या मार्गाने जाणाऱ्या साधकांना ज्या सत्यापर्यंत पोचायचं असतं ते ब्रह्म. असा शंकराचार्यांनी जो भेद केला तो काही त्यांना पटेना. मग शंकराचार्यांचं म्हणणं लोकांची दिशाभूल करतं असं त्यांच्या मनाने घेतलं. मनाला जे पटेल तेच करायचं हा स्वभाव पहिल्यापासून. त्यामुळे त्यांच्या वेगवेगळ्या वाचनातून त्यांच्या विचारांचा ओघ गौतम बुद्धाकडे वळला. गौतम बुद्ध हा शंकराचार्यांच्या आधीच्या काळातला आणि ईश्वराचं अस्तित्व न मानणारा. त्यामुळे तो काय म्हणतो हे बघावं या जिज्ञासेतून त्यांनी MA वर्गामध्ये जाऊन इतर मुलांच्या सारखं न करता त्यावेळी जी एक सवलत होती की MA बाय रिसर्च ती सवलत घेतली आणि अर्ली बुद्धिस्ट ज्युरिस्प्रुडन्स नावाचा प्रबंध त्याने लिहिला आणि त्याच्यामध्ये त्यांनी MA केलं. इथे आणखीन एक परमेश्वराचा उल्लेख आला म्हणून छोटी गोष्ट सांगते. सेंट कोलंबोत प्रवेश घेतला त्यांनी. शाळेमध्ये होत्या त्या सेंट कोलंबोत, कारण गिरगावात राहायच्या आणि जवळ सेंट कोलंबो शाळा होती. तेव्हापासून त्यांनी प्रवेश घेतल्यानंतर त्यांच्या शाळेच्या आजूबाजूच्या पहिल्यांदा होत्या त्या अगदी गावदेवीच्या तिथल्या म्युन्सिपल स्कूलमध्ये. मग सेंट कोलंबोत 5वी 6वीत गेल्यानंतर शाळेचा सगळा नूर बदललेला त्यांच्या लक्षात आला. बाईंना तेव्हापासूनच आपलं बालपण संपलं की काय अशी मनामध्ये थोडीशी शंका वाटायला लागली. येशू ख्रिस्ताची तिथे पहिल्यांदा ओळख झाली, वेगळ्या धर्माची ओळख झाली.
शाळेतली प्रार्थना ही नवी ख्रिस्ती प्रार्थना होती. देवा तुझे किती सुंदर आकाश वगैरे सगळं गेलं. तोवरची त्यांची धर्मधारणा जी होती ती पुराणं, महाभारत, रामायण यातल्या कथा, देवघरातल्या देवांवर आधारलेली होती. पण आता येशूची ओळख झाल्यावर, त्या तारक देवाबद्दल प्रथम ऐकल्यावर त्यांच्या मनात पापाचं भय पहिल्यांदा उत्पन्न झालं असं त्या म्हणतात. त्या म्हणतात, मी त्यावेळी काय पाप करत असणार? तर मी काय पाप करत होते तर भावंडांची भांडणं, मित्रमैत्रिणींबरोबर मारामाऱ्या, वडील माणसांना दुरुत्तरं, एवढीच तर माझी पाप होती. पण प्रार्थना कशी की आकाशातल्या बापा, जसं स्वर्गात तसं पृथ्वीवरही तुझं राज्य येवो, आमची आजची भाकर आम्हाला दे, वगैरे वगैरे. मला वाटते म्हणजे बाईंना, त्या म्हणतात की आपले वडील तर इथेच आहे, मग हा आकाशातला बाप आणखीन कोण? त्यामुळे येशू, त्याचा आकाशातला बाप आणि मी यांच्यामध्ये अंतर निर्माण झालं असं त्यांना त्या वयामध्ये वाटलं. शिवाय भाकरी आली की तिचं काय काम इथे? कारण घरच्या देवांपुढचा नैवेद्य मला आठवत असे. आणि मग मनामध्ये तेव्हापासून असा संकेत निर्माण झाला की देव आणि अन्न हे एकमेकांच्या जवळजवळच असायचे. पण लहानपणापासून मी साम्राज्यशाहीची कट्टर वैरी होते. आमच्या घरामध्ये खादी आणि त्याविषयीचं सगळं वातावरण होतं. त्यामुळे मानवांच्या पापांकरता स्वतः मरून देवाजवळ क्षमा मागणारा ख्रिस्त माझ्या मनाला आवडला. पण ख्रिस्त हा इंग्रजी किंवा ब्रिटिश साम्राज्याचा प्रतिनिधी आहे धर्माचा, हे जेव्हा मी पाहिलं तेव्हा मनाला मोठा धक्का बसला. आणि त्या धक्क्याने मला आयुष्यभर सावध राहिले मी. तेव्हापासून धर्मभावना पारखायची मला सवय लागली. आणि आज आत्ता विचार करताना मला असं वाटतं की म्हणजे बाई असं म्हणतात की त्यांना तेव्हा धक्का बसण्यासारखं एवढं खरं काही होतं का? पण त्या वयामध्ये मात्र 8-10 वर्षाच्या त्यांना ते वाटलं, हे मात्र अगदी खरं होतं. आत्ता म्हटलं तसं शंकराचार्यांशी मनोमन वाद सुरू झाला आणि निरीश्वरवादी बौद्ध धर्माचा अभ्यास त्यांनी करायचा ठरवला. अर्ली बुद्धिस्ट ज्युरिस्प्रुडन्स हा त्यांच्या प्रबंधाचा विषय. मठातल्या भिक्षू भिक्षुणींना आपल्या वर्तनासंबंधी बुद्धाने जे नियम घालून दिले होते ते नियम म्हणजे पातिमोक्ष किंवा विनय नियम. पाली भाषेचा बाईंनी त्यासाठी मुळातून अभ्यास केला. ते सगळं मुळातून वाचलं. आणि तिथले जे त्यांचे प्राध्यापक होते फादर हेरास, त्यांना वाटत होतं कशाला पाली शिकायचं, इंग्रजीचं भाषांतर वाचलं की तुझं काम होईल. पण ते काही त्यांनी ऐकलं नाही आणि त्यांनी मूळ ग्रंथाच्या अभ्यासाला सुरुवात केली. आणि मग त्यांच्याकडून त्यांच्या मनामध्ये बऱ्याच गोष्टी त्याबद्दलच्या यायला लागल्या. आणि बाईंनी त्यावेळी हे जे सगळं वाचलं ते त्यांच्या वयाच्या 20मध्ये वाचलं. फादरना वाटत होतं की हे लैंगिक व्यवहार, लैंगिक दुराचार, वर्तन हे सगळं या एवढ्याशा तरुण मुलीला कशासाठी, म्हणून ते त्यांना परावृत्त करण्याचा प्रयत्न करत असावेत. पण त्यामुळे झालं असं की सगळं काम एकटीच्याच जबाबदारीवर करावं लागलं, मार्गदर्शन कोणाचंच नाही. त्यांचा प्रबंध त्यावेळच्या पद्धतीप्रमाणे केम्ब्रिजला पाठवला गेला. त्यावर उत्तम अभिप्राय आला आणि त्यावेळीस बाईंनी बौद्ध धर्मग्रंथांचं सखोल वाचन करून त्याच्यावर मनन केलं. त्या विषयाचं आकलन सर्वांगीण आणि सूक्ष्म झालं. आणि तेव्हापासून बाबासाहेब आंबेडकरांच्या नवबौद्ध धर्मस्थापनेच्या काळापर्यंत म्हणजे 2500 वर्षांच्या वाटचालीचा इतिहास त्यांनी अभ्यासला. त्यामुळे या धर्माविषयी अधिकारवाणीनं विधानं करण्याची बाईंची तयारी झाली. त्या सगळ्या काळामध्ये बाईंच्या संशोधन वृत्तीचं, त्यांनी केलेल्या सूक्ष्म अभ्यासाचं आपल्याला दर्शन घडतं. तसंच त्यांच्या त्या प्रबंधात, तो नंतर विद्यापीठाने खास अनुदान देऊन प्रकाशित केलेला होता, त्याच्यामध्ये ते सगळं आपल्या लक्षात येतं. आणि बाईंनी वेगळा आणखीन एक त्याच्यामध्ये दृष्टिकोन दाखवलेला आहे की भिक्षूंच्या जीवन पद्धतीच्या जडणघडणीची बीज ही वैदिक काळामध्ये रुजलेली जी श्रमण संस्कृती होती तिच्यामध्ये होती, हेही त्यांनी त्याच्यात दाखवलेलं आहे. नंतर त्यांनी कॉलेजमधलं हे संपल्यानंतर अर्थातच पुढे आपोआपच PhD चा विषय आला. PhD साठी त्यांना समाजशास्त्राकडे वळावंसं वाटलं आणि त्यांनी त्यावेळेला
बौद्ध वाङ्मयाचा जरी अभ्यास केलेला होता तरी देखील त्यांनी असं ठरवलं की मध्य प्रदेश हा मध्य प्रांत त्यावेळी म्हटला जायचा, हा अतिशय दुर्गम आणि आदिवासी लोकांचा, ज्यांच्याबद्दल माहिती नाही, ज्यांची भाषा आपल्या परिचयाची नाही, असा विषय त्यांनी त्यासाठी निवडलेला होता. आता वयाच्या 20मध्ये एखाद्या तरुणीने हा अभ्यासासाठी विषय निवडणं, हे बाईंचा जन्म 1910चा, म्हणजे त्या 1932 साली BA झाल्या, मग लगेच MA झाल्या आणि PhDसाठी त्यांनी नाव नोंदवलं. तेव्हा 1934-35च्या काळामध्ये मध्य प्रांत हा दुर्गम म्हणूनच समजला जात असे. आता कितीतरी लोकांनी त्यांना असं म्हटलं की अगं हा काय विषय, तू कसली आत्ता ह्या वयामध्ये बौद्ध वाङ्मय आणि बुद्ध जीवन, भिक्षूंचं जीवन आणि ह्याच्याबद्दल म्हणतेस. पण त्यांना स्वतःला मात्र असं वाटत होतं की वृक्षातला वृक्ष विषय आपण जर अध्ययनासाठी निवडला तर आपल्याला काहीतरी संदेश देता आला पाहिजे. कोणत्या प्रकारचा संदेश ते काही निश्चित तेव्हा नव्हतं, पण अंतःकरणाला, बुद्धीला काही भिडेल अशा प्रकारचे विचार आपल्याला मिळाले पाहिजेत, म्हणून त्यांचं मन आसुसलेलं होतं. या सगळ्या ह्याच्यासाठी मध्य प्रांतातली आदिवासी संस्कृती आणि हिंदू संस्कृती यांच्यामधलं साम्य किंवा भेद हे शोधून काढण्यासाठी तापीपासून महानदीपर्यंतचा सगळा प्रदेश त्यांनी एकटीने फिरून त्या काळामध्ये पिंजून काढलेला होता. त्या आदिवासींच्या चालीरीती, रिवाज, धर्म, सण, भाषा, इतर सगळ्या गोष्टींविषयी त्यांनी माहिती मिळवली, भरपूर काम केलं. 3 वेळा मध्य प्रदेशचा म्हणजे मध्य प्रांताचा दौरा केला आणि शेवटी त्या अशा निष्कर्षाला आल्या की वैदिक संस्कृतीच्या आधीपासून जी भारतीय संस्कृती आहे ती अविभाज्य आहे. ह्यांची संस्कृती आदिवासी संस्कृती जरी म्हटली असली तरी प्रथा वेगळ्या, भाषा वेगळी, पण मूळ संस्कृतीचा गाभा हा हिंदू संस्कृतीशीच जुळणारा आहे. सिंथेसिस ऑफ हिंदू अँड ट्रायबल कल्चर्स ऑफ सेंट्रल प्रॉव्हिन्सेस ऑफ इंडिया असं त्यांच्या प्रबंधाचं तेव्हा नाव. म्हणजे समाजशास्त्र आणि मानववंशशास्त्र यांचं एकीकरण त्यांनी त्यांच्या प्रबंधामध्ये केलंय असं दिसतंय. आणि त्यावेळी शेवटच्या दौऱ्यामध्ये त्यांच्या मार्गदर्शकांनी, प्रोफेसर घुर्ये त्यांचे मार्गदर्शक होते, त्यांनी हट्टाने त्यांना काही छोटीशी गोष्ट काढून परत तिकडे पाठवलं आणि तिथे त्यांना विषबाधा झाली आणि ती इतकी मोठ्या प्रमाणावर झाली की पुढची 10 वर्ष बाई अंथरुणाला खिळलेल्या होत्या. पण त्यावेळी त्यांना प्रबंध सादर करणं विद्यापीठाला दिलेल्या कालमर्यादेत किंवा कालमर्यादा वाढवूनही शक्य झालं नाही. 500 पानं टाईप करून झालेली होती. त्यांचे वडील मुलीच्या आजारपणामुळे आधीच हतबल झालेले. त्यांनी विद्यापीठाला विनंती केली पण ती मान्य झाली नाही आणि म्हणून ह्या संशोधनासाठी मिळालेली शिष्यवृत्ती त्यांनी पै सकट विद्यापीठाला परत केली. आज आपण ज्या वेळेला बघतो आहोत की वाटेल त्या पद्धतीने विद्यापीठांकडून शिष्यवृत्त्या घेणारे, अजिबात क्षमता नसताना असे लोक ज्यावेळी आपल्याला दिसतात त्यावेळी बाईंसारखा एखादाच विद्यार्थी असा असतो आणि म्हणून मी म्हटलं तसं की त्यांना आम्हाला एकमेव हे विशेषण अशा अनेक गोष्टींसाठी वापरावं असं वाटत राहतं. ती 10 वर्ष बाई संपूर्णपणे अंथरुणाला खिळलेल्या होत्या आणि त्यावेळेला त्यांच्या आजूबाजूला जे काही घडत होतं त्याच्यामधून त्यांना निसर्गाच्या जवळ जाण्याची जी एक वेगळी प्रेरणा मिळाली, वेगळी उर्मी मिळाली, त्यामुळे त्यांचं पुढचं आयुष्य हे सगळं बदलून गेलं. त्या असं म्हणतात की मी सगळ्यामधनं दूर गेलेली होते पण निसर्गाची चित्रलिपी मला नव्यानं तेव्हा उलगडली. ते निसर्गाचं गूढ जेव्हा मला कळत गेलं त्यावेळी मग मला सगळं जगच वेगळं दिसायला लागलं. आणि आपण अनेकांनी गोष्ट ऐकलेली असेल की त्या अंथरुणावर झोपलेल्या असताना किंवा पडलेल्या असताना त्यांच्या जवळच्या खिडकीतून वाऱ्याची झुळूक आली आणि तिने त्यांच्या अधराला स्पर्श केला आणि त्यांना जीवनाची परत प्रेरणा मिळाली. आणि तेव्हापासून प्रत्येक गोष्टीकडे वेगळ्याच दृष्टीने बघण्याचं सामर्थ्यच जणू काही त्यांना त्यामध्ये मिळालं. त्या म्हणाल्या लौकिक यश, लौकिक प्रतिष्ठा, लौकिक पदवी हे सगळं जरी माझ्याकडून दूर गेलं असलं तरी देखील मला इथे जे काही अनुभवाला मिळालं
ते माझ्या आयुष्यामध्ये कायमचं माझ्याजवळ राहिलं आणि त्याच्यापासून मी कधीच दूर जाऊ शकले नाही. त्यानंतर संपूर्ण आयुष्यामध्ये बाईंनी कोणत्याही ठिकाणी नोकरी म्हणून केली नाही. MA होत्या, क्लास होता, PhD म्हणजे परत त्यांनी विचार केला असता तर कदाचित तीही त्यांना प्राप्त करून घेता आली असती, पण त्यांचं मन आता वेगळ्याच एका ह्यानी भरलं होतं. आणि मग हे सगळं निसर्गाचं नवल आपल्याला उलगडलेलं लोकांना सांगावं असं त्यांना वाटू लागलं. पण त्याही आधीची एक आठवण आहे बरं का छान, की तोपर्यंत दुर्गाबाई लिहित होत्या. कारण प्रबंध हा लिहायचाच होता, MA साठी काय, पुढे PhD साठी काय, पण ते सगळं संशोधनावर आधारलेलं आणि इंग्रजीतलं लेखन होतं. ते सगळं लेखन करत असताना त्यांनी पहिलं काम जे केलं ते राजाराम शास्त्री भागवतांच्या सर्व वाङ्मयाचं संकलन करण्याचं काम केलं. आणि त्यावेळेला त्यांची साने गुरुजींशी ओळख होती. साने गुरुजी त्यांना केव्हा तरी भेटले आणि ते म्हणाले की दुर्गा तू आता आमच्या साधनासाठी लिही. तर बाई म्हणाल्या अहो मी कसली लिहिणार, साधनामध्ये त्यावेळेला बालवाङ्मय बऱ्यापैकी प्रसिद्ध होत असे, तर आमच्या मुलांसाठी तू काहीतरी लिही. तर त्या म्हणाल्या की बघते, प्रयत्न करते. आणि मग मनामध्ये तो जो विचार सतत राहिला. 2 वर्ष त्यांनी मराठीतले सगळे निबंधकार चिपळूणकरांपासून त्या काळापर्यंतचे शेवटचे पूर्ण अक्षरान अक्षर वाचून काढले. आणि मराठी चांगली आली पाहिजे, आपल्याला मराठीत लिहिता आलं पाहिजे की जे मुलांना कळेल, मुलांना आवडेल, हा सगळा सायास करून मग त्यांनी पहिल्यांदा वाळूतील पावले हा आपला पहिला ललित लेख लिहिला आणि गुरुजींच्याकडे पाठवला. तो पोचल्याचं गुरुजींचं त्यांना कार्ड आलं. त्याच्यात त्यांनी लिहिलं होतं की तुमचा काळाची पावले हा लेख मला मिळाला. आणि मग त्यांच्याच लक्षात आलं गुरुजींच्या की ह्यांचं वाळूतली पावले, म्हणून त्यांनी ते खोडून वर अशी रेघ मारून वर लिहिलं वाळूतली पावले. आणि ते कार्ड बाईंना मिळालं आणि त्याच दिवशी गुरुजींनी आत्महत्या केल्याचं बातमी आली. त्या म्हणतात की त्यामुळे मला सारखं असं वाटत राहिलं की गुरुजी माझ्या दाराशी धरणं धरून बसले आहेत आणि गुरुजींना हा काळाचा काहीतरी जो काही संदेश येत होता तोच माझ्या त्या पत्रामध्ये व्यक्त झाला. आणि त्यामुळे पुढे 2-3 वर्ष गुरुजींनी बाईंनी सगळे लेख हे गुरुजींच्यासाठी साधनेमध्येच प्रसिद्ध केले. ऋतुचक्रातले नंतरचे लेखही त्यामुळे साधनेमध्येच जास्त प्रसिद्ध झाले. पुढे भावमुद्रेमध्ये समाविष्ट झालेले लेखही बाईंचे हे गुरुजींच्या ह्याच्यामध्येच समाविष्ट झाले असं आपल्या लक्षात येतं. ह्या सगळ्या वेळेला भाषा बळ कमावण्यासाठी त्यांनी केलेले जे उपाय होते त्याच्या आधीसुद्धा पूर्ण गीतांजली त्यांनी संस्कृतमध्ये अनुवादित केली होती. अमरकोशाच्या धर्तीवर सगळा मराठी शब्दांचा कोश त्या करत होत्या. कित्येक वय लहान म्हणजे तरुणच होत्या, त्यामुळे त्यांनी कविताही पुष्कळ केलेल्या होत्या. पण त्यावेळी 42ची चळवळ किंवा स्वातंत्र्य लढा 42च्याही चळवळीच्या आधी सुरू झालेला होता. आणि मग त्या असं म्हणतात की माझ्या आजूबाजूला न भूतो न भविष्यसे असं रुद्र करुणाचं जे सगळं थैमान चाललेलं होतं त्याच्यात माझ्या कविता यातलं काही धारण करत नव्हत्या. त्या सगळ्या तरुणपणीच्या प्रेमाच्या कविता होत्या की ज्या मलाच अतिशय फजूल अशा वाटायला लागल्या, निरर्थक वाटायला लागल्या. आणि म्हणून मी कविता जाळल्या, त्या सुखाने जाळल्या. त्याचा मला कधीही पुढे पश्चात्ताप झाला नाही. पण पुढे कधीतरी एकदा पुशी रेगे त्यांना म्हणाले बाई तुम्ही कधी कविता करत होता का हो? आणि बाई म्हणाल्या की नाही कविता करत नव्हते, पण त्यांच्या मनामध्ये हे आलं. बाईंच्या शैलीचं जे प्रत्येक वेळी आपण एवढे कौतुक करतो त्याचं मूळ हे असं त्यांनी कमावलेल्या भाषाबळामध्ये आहे असं आपल्या लक्षात येईल. 42च्या चळवळीमध्ये कॉलेज सोडलं 1 वर्ष आधी 42च्या चळवळीच्या आधीच त्या 34-35च्या काळामध्ये 1 वर्ष त्यांनी कॉलेज सोडलं आणि पिकेटिंग आणखीन बाकीची जी सगळी कामं होती ती करण्यामध्ये भाग घेतला. गांधी त्यावेळेला त्यांचं पूर्ण दैवत होतं जे आयुष्यभर त्यांच्या मनामध्ये राहिलं. त्यांनी असं वर्णन केले की सगळे चांगले सिल्कचे सुळसुळीत कपडे जाऊन आम्ही सगळे खादीचे कपडे धारण करायला लागलो आणि बॉम्बे क्रॉनिकलनी आमच्या धर्मपोथीची जागा घेतली. असं सगळं वातावरण होतं. पण
त्याचबरोबर बाईंना त्यावेळेला कुठल्याही प्रकारे भेदभाव, स्त्री पुरुष, प्राचीन अर्वाचीन, इतर कोणत्याही प्रकारचा जातीय भेदभाव हा त्यांच्या मनामध्ये रुजला नाही. घरातलं वातावरण हे अतिशय उदार, अतिशय सर्वसमावेशक अशा प्रकारचं होतं. मुलींना पूर्णपणे शिकण्याची आणि इतर जे मनाला येईल ते करण्याची पूर्ण मोकळीक होती. आणि घरातले सगळेजण हे त्यांच्या शिक्षणासाठी काय वाटेल ते प्रयत्न करायला तयार होते. आर्थिक परिस्थिती इतकी ओढगस्तीची होती की अनेकदा उपास घडायची वेळ आली, पण त्याचं बाईंनी कधीही कोणत्याही प्रकारे भांडवल तर सोडा पण उच्चारही फारसा केला असं दिसत नाही. दुर्गाबाईंसारख्या व्यक्तीचं लेखन जे असतं ते कालातीत असतं. कोणत्या ना कोणत्या प्रकारे ते वर्तमानाशी जोडलं जातंच आणि त्यामुळे ते आपल्याला नेहमी ताजं वाटतं. विद्या जशी नित्य नूतन असते तसं बाईंचं लेखनही मला स्वतःला इतकी वर्ष वाचत आले तरी नित्य नूतन वाटतं. आणि म्हणूनच सगळ्या घटनांच्या वेळेला आधी म्हटलं तसं बाईंची आठवण होते. आणीबाणीचा विषय निघाला की हमखास बाईंचा उल्लेख होतो. दुर्गाबाईंनी त्यावेळी दाखवलेल्या धैर्याबद्दल प्रशंसोद्गार काढले आणि कोणीतरी असं म्हटलं की सगळ्यांचे आवाज बंद केले गेले व्यवस्थेमुळे, पण ज्या थोडक्या लोकांनी आवाज उठवला त्या दुर्गाबाई ठसठशीतपणे लक्षात राहिल्या. एका बाई माणसानं एवढं धैर्य दाखवावं हे विशेष. मी जेव्हा हे ऐकलं तेव्हा माझ्या मनात आलं की बाईंच्या बाबतीमध्ये हे असं बाई माणूस असणं महत्त्वाचं होतं का? खरं म्हणजे त्यांच्या बाबतीत कुठल्याही प्रकारचं न्याय्य स्वातंत्र्य प्राप्त करून घेताना स्त्री पुरुष भेद हा गैरलागूच होता. 75 मधल्या आणीबाणीच्या काळापर्यंत मराठी ललित गद्य लेखिका, संशोधक, व्यासंगी स्त्री म्हणून त्यांचं स्थान आगळं होतंच. पण आणीबाणीत त्यांनी घेतलेल्या जाहीर आणि ठाम भूमिकेमुळे लेखन स्वातंत्र्य आणि एकूणच व्यक्ती स्वातंत्र्य याच्याविषयी त्या आग्रही राहत गेल्या. 1975 हे वर्ष त्यांच्या आयुष्यात महत्त्वाचं. त्याच वर्षी आणीबाणी लागू झाली, त्याच वर्षी ते साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष म्हणून निवडून आल्या आणि तेच वर्ष आंतरराष्ट्रीय स्त्रीमुक्ती वर्ष म्हणून जाहीर झालं. मग बाई स्त्रीवादी होत्या का? त्या अविवाहित होत्या. त्या नेहमी स्त्रियांच्या बाजूनी बोलत असत. त्या बालकल्याण सुधार समितीवर होत्या आणि त्यावेळेला काही गावांमध्ये जाऊन ज्यावेळी त्यांना काम करायची वेळ आली त्यावेळी तिथल्या बायका, कार्यकर्त्या, ग्रामीण भागातल्या पंचायतीत काम करणाऱ्या, त्यांच्यातल्या काहींनी येऊन बाईंना असं सांगितलेलं होतं की बाई, आमच्यावर इथे अशा अशा प्रकारचा अन्याय होतोय, अत्याचार होतोय, तुम्ही लेखिका आहात, तुम्ही हे लिहा. बाई मुंबईला परत आल्यानंतर त्यांनी त्या संदर्भात लिहायचा प्रयत्न केला, पण त्यावेळी त्यांना ते छापायला किंवा त्या आवाज उठू द्यायला कोणीही परवानगी दिली नाही. त्या म्हणतात, माझ्या संपूर्ण आयुष्यात ती एक शरमेची गोष्ट आहे की ज्या वेळेला मी आवाज उठवणं आवश्यक होतं पण माझा आवाज दडपला गेला, ती ही माझ्या शरमेची गोष्ट मला आयुष्यभर खात राहिली. आणि काही महिन्यातच, 2-3 महिन्यातच ज्या स्त्रीने त्यांना ही विनंती केली होती तिने आत्महत्या केली. ते ऐकल्यानंतर त्या म्हणतात की तिला रक्ताचे अश्रू हवे होते. माझ्या शाईनी ते काही काम, माझ्या लेखणीने जे काम केलं नाही ते तिच्या त्या अश्रूंनी केलं असेल का, असा प्रश्न त्या आपल्याला विचारत आहेत. बाई रूढ अर्थाने, आज जो स्त्रीवादाला संदर्भ दिला जातो त्या अर्थाने बाई कधीच स्त्रीवादी नव्हत्या. SNDT म्हणजे महिला विद्यापीठाची ज्या वेळेला स्थापना झाली त्यावेळी बाई त्याच्या विरोधात होत्या. बाई असं म्हणाल्या की हे काय घड्याळाचे काटे उलटे फिरवण्यासारखं आहे, बायकांसाठी कशाला हवंय वेगळं विद्यापीठ? त्यांच्याजवळ एवढ्या क्षमता आहेत त्या तुम्ही वेगवेगळ्या प्रकारे विकसित करू शकता. स्त्रीने स्वतःसाठी खास काही अधिकार मागावा हे त्यांना अजिबात मान्य नव्हतं. म्हणून 1990 मध्ये महापालिकेने जेव्हा 30% आरक्षण जाहीर केलं त्यावेळेला त्यांनी त्याच्या विरोधात लेखली आणि त्या म्हणाल्या की स्त्री शूद्र द्विजबंधू असा भेद नको, स्त्रियांनी असा भेद करू नये, कारण त्यामुळे त्यांना हे आयतं मिळालं तर तिथे सक्षम स्त्रिया येतीलच याची खात्री नाही. आणि आरक्षण घेऊन कोणीतरी आपल्यावर मेहरबानी करावं असं कशाला? आपला अधिकार आहे तो आपला आपणच मिळवला पाहिजे. आपण त्यांच्या ह्याच्यात जाता
कायम स्त्री कर्तृत्वाला सलाम त्या करत राहिल्या. कन्या हे धन दुसऱ्याचे परक्याचे ही जाणीव आईबापांच्या हृदयात मुलीच्या जन्मासोबतच हजारो सुयांनी गोंदली असते आणि समाज ते गोंधणं जोजवत राहतो आणि आताही तसंच चालू आहे अशी खंत त्यांनी अनेकदा व्यक्त केली. ज्याच्या पदरी तो लेकी तो आहे पापी अशी म्हण आहे. तर ती म्हण सांगून त्या असं म्हणतात की तिला मुळे जन्मल्यापासून पोरपण तिचं नसतंच, तिला काही व्यक्तित्वच नसतं. सगळं काही त्या एका वधुपरीक्षेसाठी तिची कौशल्य, तिच्या क्षमता ह्या सगळ्या चालू असतात. आणि म्हणून त्यांच्या आत्या ही अविवाहित राहिली होती आणि त्या म्हणतात, माझ्या आत्यासारखी गुणसंपन्न, अत्यंत बुद्धिमान आणि अत्यंत कर्तृत्ववान बाईला सतत आपल्या चारित्र्याचं प्रदर्शन किंवा समर्थन करावं लागावं इतकी नामुष्कीची गोष्ट दुसरी कुठली नाही. पण आत्यांनी दिलेला एक संदेश त्या आपल्यालाही सगळ्यांना देतात आणि म्हणतात की बाईनं कधी चोळीला आणि पोळीला महाग होऊ नये. बाईचं आर्थिक स्वातंत्र्य हे इतकं महत्त्वाचं आहे की तुम्ही कधीच विसरू नका. कोणत्याही दर्जाच्या, कोणत्याही पातळीच्या, कुठल्याही वयाच्या स्त्रीनं हे कधी विसरू नये. स्त्रीची मोलाची शक्ती चारित्र्य पालनाबद्दल स्त्रीच्या कुमारिकेच्या संदर्भात समाजाने कायम अनुदार दृष्टी बाळगल्यामुळे तिची शक्ती वाया जाते, वाया घालवली जाते. आजही स्त्रियांची शक्ती नको त्या क्षुद्र गोष्टींची झगडण्यातच खर्ची पडते आणि त्यामुळे त्यांच्या शिक्षणात आणि चारित्र्य संवर्धनात स्वतंत्र व्यक्तिमत्वाचं तेज हवं तसं उदित झालेलं दिसत नाही. म्हणून बाईंनी कधीही स्त्रीची म्हणून जी कौशल्य मानली जातात, भरतकाम असेल, विणकाम असेल, पाककला असेल किंवा इतर कुठल्याही गृहिणी किंवा गृहकृत्य दक्ष ह्या सदराखाली येणारी जी कामं असतील ती कधीही त्यांनी गौण किंवा दुय्यम मानली नाही. बाई गेल्यानंतर त्यांना श्रद्धांजलीचा विशेषांक काढला ललितने. त्याचं संपादन मी केलं तेव्हा माझ्याकडे वाचकांच्या पत्रांचा इतका ढीग आला आणि प्रत्येकीने अशी काहीतरी आठवण सांगितली होती की बाईंनी मला हे शिकवलं, बाईंनी मला हे लोणचं कसं घालायचं, हे कसं शिवायचं. त्यांना स्वतःला भरतकामाबद्दल, शिवणकामाबद्दल अत्यंत आस्था होती आणि मला म्हणायचं आहे बघ, कधीही आपला हात आणि आपली बुद्धी बंद पडून उपयोग नाही, हात कायम चालताच असला पाहिजे. हे सगळं करताना निसर्ग आणि मानवी मन यांची सांगड त्यांना भरतकामाच्या टाक्यात, नमुन्यात, चित्रात, गोंधण्यात, रांगोळीत, वेगवेगळ्या स्त्रियांच्या म्हटल्या जाणाऱ्या प्रथा, नाद वेगळे वेगळे घरातले त्याच्यामध्ये आवर्तीत होताना दिसायच्या. मानवी जीवनाची ही सगळी प्रतीकं आहेत असं म्हणायच्या त्या. कारण स्त्री ही संस्कृतीची वाहक असते. त्यांच्याद्वाराच, स्त्रियांच्या द्वाराच माणसाच्या प्रादेशिक आणि सार्वत्रिक प्रेरणांची नेमकी चाहूल समाजाला मिळत असते. आणि त्यामुळे रूढ अर्थाने त्यांनी स्त्रियांसाठी मोर्चे काढले नसतील किंवा मोर्चात सहभागी झाल्या नसतील, पण बाईन इतका पूर्णपणे भेदातीत असा व्यवहार दुसऱ्या कोणी केलाय असं मला वाटत नाही. खरं म्हणजे त्यांना कुठच्याही प्रकारचा भेदभाव हा मंजूरच नव्हता. त्यांच्या घरीही कधी नव्हता आणि तीच त्यांची घडण आयुष्यभर राहिली. त्यामुळे पूर्णपणे भेदातीत असा व्यवहार त्या करत राहिल्या. स्त्री पुरुष असो किंवा नवजुनं असो किंवा श्रीमंत गरीब असो. मुंबई ही लक्षाधीशाला सांभाळते तशीच भिक्षाधीशालाही सांभाळते आणि म्हणून मुंबईवर त्यांचं अतिशय प्रेम होतं पहिल्यापासूनच. शेवटी त्यांचे अनुवाद म्हणजे त्यांनी केलेले अनुवाद, जातक कथांचे अनुवाद, कादंबरीचा बाणाच्या केलेला अनुवाद, त्याच्यासाठी स्वतंत्र लिहिलेली 150 पानाची रसमयी ही प्रस्तावना, लोककथांचं केलेलं नुसतं संकलन तर सोडून द्या, पण मुळामध्ये लोकसाहित्य हा अभ्यास विषय आहे ह्याचं आणून दिलेलं भान विद्यापीठांना आणि त्यासाठी व्यापक पातळीवर लोकसंस्कृतीची रूपरेखा लिहून त्यांनी जे मोठा पाया घालून दिला तो अजूनही कोणाला ओलांडणं शक्य झालेलं नाही आहे. बौद्ध वाङ्मय असो, जातक असो, काही असो, ह्या सर्वांसाठी करताना बाईंनी प्रत्येक वेळेला शेवटपर्यंत हा आपलाच अधिकार आहे, स्त्रियांचा अधिकार आहे असं म्हणतात. मुळामध्ये भारतीय संस्कृतीमध्ये इतकी मुळं रुजलेली होती
तुम्ही त्यांचं सगळं लेखन बघा, कुठेही मराठी व्यतिरिक्त शब्द, संस्कृत शब्द खूप येतील, कारण ते मराठीच्या जननीकडनंच आलेले आहेत. पण इंग्रजीत त्या फोन नाही म्हणत, त्या दूरध्वनी म्हणायच्या, नाही तर मग टेलिफोन असं संपूर्ण म्हणायच्या. आज अमुक तारीख 9 मार्च असं न म्हणता आज काय आहे, कार्तिकी पौर्णिमा, अश्विनी पौर्णिमा, असे त्यांचे उल्लेख बऱ्याच ठिकाणी दिसतात. आणि स्त्रीवाद म्हणून जरी नसला, स्त्रीवादी भूमिका नसली, तरी लेखनातल्या प्रतिमा, लेखनातल्या उपमा या अनेकदा स्त्री सुलभ असाव्यात असं. म्हणजे आता आषाढामध्ये काळे ढग भरून आले की त्यांना पटकन आठवायचं की या बघा कशा गाभड मेघमाला आकाशभर पसरलेत. किंवा घराच्या शेजारी असणारं वालाच्या बियांचं, वालाच्या शेंगांचं झाड असेल तर त्या म्हणाल्या ते शेजारचं झाड कसं पोक्त स्त्रीपणे या नेकुरवाळीला जवळ घेऊन उभं राहिलं. इतक्या सुंदर उपमा. आत्ता मला आठवलं की एप्रिल मे मध्ये जेव्हा बहावा फुलतो आणि गुलमोहरही फुलतो, तो बघितला की बाई म्हणायच्या हे बघ सगळं संस्कृतीचं हळदी कुंकू आहे. बहाव्याचा पिवळा गुलाबी लगडलेला बहर आणि गुलमोहराचा लाल भडक बहर. तेव्हा ह्या सर्व ह्याच्यातून बाई निसर्ग आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीने तर भेटवत गेल्याच, पण त्या सगळ्यासाठी नामूलम लिख्यते क्वचित किंवा नास्ति अविषयो कश्चित असं म्हणण्यासारखं लेखन त्यांनी जे करून ठेवलं आहे. मग त्यांचा अस्वल असेल, कदंब असेल किंवा दुसरं कोणतंही पुस्तक आपण घेतलं, पूर्वासारख्या कथा असतील, जातक स्त्री म्हणजे जातकांमधल्या प्रेमकथा असतील, अगदी क्वचित म्हणजे जसं बाभळीच्या रानामध्ये, बोरीच्या रानामध्ये सगळीकडे काटे पसरलेले असताना त्या म्हणाल्या मला ही रानफुलं सापडली आहेत. फक्त 13 कथा आहेत जातकांमध्ये प्रेमकथा म्हणाव्या, त्यांचं त्यांनी संकलन केलेलं असेल. तेव्हा हे सगळं हे माझं सहज झालेलं काम आहे. त्याच्यासाठी मी कुठलाही वेगळा प्रयास केला नाही आणि त्यामुळे मला स्वतःला त्यांच्यासारखंच कुठलाही विषय लहान मोठा ह्या विषयावरच मी लिहीन, या विषयावर लिहिणार नाही असं त्यांना कधीच वाटलं नाही. वेगळ्या दृष्टिकोनातून घरातल्या खिडकीच्या समोर गुलमोहराच्या झाडाखाली कचऱ्यातनं काही कापडाचे तुकडे शोधून काढणारी स्त्री बघून सुद्धा त्यांना ती गोधडी कशी शिवते आहे ह्याचं चित्र जेव्हा डोळ्यापुढे दिसतं, इतकी सकारात्मक दृष्टी आणि इतकी नवीन निर्मितीकडे लक्ष देणारी दृष्टी वयाच्या 90पर्यंत त्यांनी पाळली, कायम ठेवली. आणि म्हणून जाता जाता त्या हळूच असं जे काय सांगून जातात ना, ते अतिशय महत्त्वाचं आहे असं वाटतं. मात्र वडिलांशी असणारी बौद्धिक मैत्री, वडिलांच्या निधनानंतर जे काही आलेलं एकटेपण, रितेपण होतं, त्यातनं म्हणूनच पैसाच्या खांबसारखी किंवा पैसासारखी नवीन निर्मिती त्यांनी केली आणि ती आपल्याला कायम प्रेरणा देणारीच राहो. दुर्गाबाईंच्या बाबतीत सुरुवातीला बोलताना मी म्हटलं की त्या एकमेव आणि मुक्त अशा साहित्यिका म्हणता येतील. ते एकमेवत्व कशामुळे आहे त्याचं एक थोडक्यामध्ये तुम्हाला फक्त ते मुद्दे सांगते. अगदी पहिली गोष्ट लक्षात येणारी म्हणजे त्यांचा बाणेदारपणा आणि निर्भयता. जे न्याय्य आहे तेच मी घेईन, दुसऱ्याचं ओरबाडून मी कधीही घेणार नाही. एकटीनं वयाच्या 20-22मध्ये मध्य प्रांतातल्या दुर्गम प्रदेशामध्ये दौरे करणं, अभ्यास करणं, ते काम पूर्ण झालं नाही म्हणून शिष्यवृत्ती परत करणं, वेगवेगळे विषय, BAचा वेगळा, MAचा वेगळा, PhDचा वेगळा आणि मग लेखनामध्ये तर अनंत विषय, हे विषय निवडीमध्ये सुद्धा दिसणारं वैविध्य हे त्यांचं एकमेवत्व आहे. त्यांचा व्यासंग इतक्या गोष्टींचा, पाश्चात्य लेखक असोत किंवा भारतीय लेखक असोत, त्या बाबतीतला तो तर सर्वमान्य आहेच आहे. ज्ञानलालसा आणि इतकं वाचून सुद्धा त्यांच्यावर कुणाचा प्रभाव आहे का, कुणाच्या अनुकरणाने त्या करतायत का, तर असं आपल्याला म्हणता येत नाही. संपूर्णपणे स्वतंत्र अशा प्रकारचं त्यांचं लेखन आहे. त्यांची 2 श्रद्धास्थानं होती. जसा थोरो होता हेनरी डेव्हिड थोरो, तसे डॉक्टर केतकर हे त्यांचं श्रद्धास्थान होतं किंवा रॉबर्ट ब्राउनिंग सारखा कवी त्यांचं श्रद्धास्थान होतं, कारण ते आशावादी होते, जे बाईंच्या स्वभावाशी जुळणारं होतं. पण तरीही त्यांचं अनुकरण त्यांनी कोणाचंही केलं नाही. त्यांचा स्वतंत्र एकटीचा मार्ग होता. हा एवढा सगळा साहित्य दुर्ग
त्यांच्या नावावर 100 पुस्तकं आहेत जवळपास, ती सगळ्या विषयांमधली मिळून तो साहित्य दुर्ग वेगवेगळ्या रानवाटा तुडवत तुडवत त्या पुढे गेल्या आहेत असं लक्षामध्ये येतं. जसा कोणाचा प्रभाव नाही, अनुकरण नाही, तसं 75 पासून त्यांनी कोणताही पुरस्कार स्वीकारायचा नाही हे ठरवलं. हे देखील खूप महत्त्वाचं आणि ते आत्ता विशेषतः नंतर झालेल्या पुरस्कार वापसीनंतर तर अधिकच महत्त्वाचं वाटतं की कुठलाही पुरस्कार त्यांनी स्वीकारला नाही. स्वतःची जी प्रतिमा समाज मानसामध्ये होती त्याचा उपयोग त्यांनी स्वार्थासाठी कधीही केला नाही. साहित्यिक व्यासपीठावरून लेखन स्वातंत्र्याचा उद्घोष करणाऱ्या त्या एकट्याच होत्या. आपल्याला कराडच्या साहित्य संमेलनातला सगळा इतिहास माहितीच आहे की यशवंतराव चव्हाणांसारख्या नेत्याला, उपपंतप्रधान असणाऱ्याला त्यांनी त्यावेळेला जयप्रकाशांसाठी प्रार्थना करायला भाग पाडलं. हा सगळा जो काही त्यांचा दबदबा होता, सगळा जो काही त्यांचा आविष्कार स्वातंत्र्याचा मुद्दा होता, तो त्यांनी तिथे लावून धरला. कारण त्यांना माहिती होतं की विचार हे संस्कृतीचं बलस्थान आहे. विचार मेले की संस्कृती ही मरतेच. उपेक्षितांबद्दल विलक्षण कणव त्यांना होती. स्वातंत्र्य चळवळीमध्ये भाग घेऊन सुद्धा त्यांनी कधीही स्वातंत्र्य सैनिक म्हणून कोणताही फायदा सरकारकडून घेतला नाही. अत्यंत सकारात्मक लेखन केलंच, पण ते सतत प्रत्येक वेळेला सौंदर्यासक्त चांगल्या अर्थाने होतं आणि प्रसन्न होतं. कधीही कुठचंही पान बाईंच्या साहित्यातलं उघडा, आपलं मन हे नेहमी प्रसन्नच होतं. तोपर्यंतच्या ललित लेखनाच्या ज्या पारंपरिक चौकटी होत्या त्याही त्यांनी मोडल्या आणि तेही त्यांचं एकमेवत्वच आहे. परंपरा पूर्ण त्यागली पण नाही. आम्ही काहीतरी विद्रोही, आम्ही काहीतरी नवे असाही आक्रोश केला नाही, पण परंपरेला त्या शरणही कधी गेल्या नाहीत. संदर्भ संपन्नता ही त्यांच्या सगळ्या अफाट वाचनातून आलेली होती आणि योग्य वेळी योग्य संदर्भ थोडक्या शब्दामध्ये सांगणं ही त्यांची खासियत होती. अतिशय समृद्ध असं अनुभव विश्व, स्वतंत्र असा लेखनाचा आकृतिबंध आणि त्या सगळ्यामध्ये असणारी, त्याच्या गाभ्याशी असणारी चिंतनशील प्रवृत्ती, हेही त्यांचं एकमेवत्वच म्हणावं लागेल. त्यांना स्वतःला वैयक्तिकरित्या अलंकरणाविषयी उदासीनता होतीच, ती त्यांच्या भाषेमध्येही दिसते. निरलंकृत तरीही नादमय, लयबद्ध, प्रासयुक्त अशा प्रकारची भाषा, पण सहजगत्या आलेली, कुठेही त्याच्यासाठी अट्टहास केलेला दिसत नाही. जातकांचं संपूर्ण 545 जातकांपैकी 543 जातकांचं भाषांतर, अनुवाद मूळ ह्याच्यातनं करणाऱ्या त्या पहिल्या आणि एकमेव. तोपर्यंत आपल्या चिमणराव गुंड्याभाऊवाल्या चिवी जोशांनी केलेलं होतं, पण ते 370 वगैरेच होत्या. पण बाईंनी आजपर्यंत नंतरही कोणी केलेलं नाही मराठीमध्ये. समवृत्त समश्लोकी अनुवाद त्यांनी केलेला आहे. स्त्रीबद्दलच्या मतांबद्दल मी मगाशी सांगितलंच. संवेदना ही त्यांच्या सगळ्या लेखनामधली प्रधान वृत्ती आहे आणि त्यामुळे त्यांच्यासाठी दृक्प्रत्ययवादी चित्रकारांच्या प्रमाणे दिसणारं सगळं जे काही रंगांचा माहोल आहे, रंगांचं वैविध्य आहे, ते आपल्या लक्षामध्ये येतं. तसं लिहिणाऱ्याही श्रीनिवास कुलकर्णी, विंदा करंदीकर त्यावेळेला जरी लिहित होते तरी इतक्या मोठ्या प्रमाणावर आणि इतक्या प्रकाराने वैविध्याने लिहिणाऱ्या बाई एकट्याच होत्या. धार्मिक जाणीव अत्यंत विस्तृत व्यापक पायावर होती आणि सच्चारित्र्याचा भक्कम पाया असलेलं त्यांचं व्यक्तित्व होतं. कारण त्यांची मूल्यनिष्ठा ही अत्यंत टोकाची होती. कष्टाळू मेहनती स्वभाव हा त्यांच्या सगळ्या कामामध्ये त्यांना सतत मदत करत राहिला आणि त्याचमुळे आपल्याला आपल्या मनातल्या सत्सद्विवेक बुद्धीचं मूर्त रूप जसं बघायला मिळतं तसा त्यांचा दबदबाही वाटतो, पण त्याचबरोबर त्यांचं अनुकरण करावं थोडं तरी अल्पांशाने असंही मनामध्ये वाटतं आणि त्यामुळे त्यांना नेहमीच सतत दंडवत घालावा असं वाटतं. नमस्कार.